भिवंडीतील गायत्री नगर परिसरात प्रसूती दरम्यान गर्भवती महिला आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। शहनाज मोहम्मद जावेद अन्सारी असं मृत महिलेचं नाव असून त्यांच्यावर स्थानिक अल फलाह चिकित्सालयात उपचार सुरू होते। प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान आई आणि नवजात बालक या दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या प्रकरणात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री शहनाज अन्सारी यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना गायत्री नगर परिसरातील अल फलाह चिकित्सालयात दाखल केलं। सुरुवातीला डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचं सांगत उपचार सुरू केले होते, मात्र काही वेळानंतर प्रसूती दरम्यान अचानक परिस्थिती गंभीर बनली। डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र आई आणि बाळ या दोघांचाही मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं। ही माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आणि संताप व्यक्त केला। मृत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत। आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही प्रसूती करण्यात आली, तसंच वेळेत योग्य उपचार न दिल्यानेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रसूती दरम्यान परिस्थिती गंभीर होत असतानाही रुग्णाला दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्यात आलं नाही असा आरोपही नातेवाईकांनी केलाय। जर वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर माझ्या मुलीचा आणि बाळाचा जीव वाचला असता अशी भावना मयत महिलेच्या आईनं व्यक्त केली आहे। घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित डॉक्टरांनी चिकित्सालय बंद करून तिथून निघून गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक संताप निर्माण झाला। काही वेळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तसंच रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची भूमिका याबाबत चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते। या घटनेमुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अनेक छोट्या रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा नसतानाही गंभीर रुग्णांवर उपचार केले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत। प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर, आपत्कालीन सुविधा, रक्तसाठा आणि आयसीयू यंत्रणा नसतानाही काही रुग्णालय मोठमोठ्या शस्त्रक्रिया आणि प्रसूती करत असल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळे अशा रुग्णालयांवर आरोग्य विभागानं कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। स्थानिक नागरिकांनीही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब खासगी रुग्णालयांवर विश्वास ठेवून उपचारासाठी जातात, मात्र निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव जात असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। अनेकांनी आरोग्य विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे। कल मेरी बच्ची की तबीयत खराब हुई, रात में ले गए चेक कराए तो बोली थी कि ऐसा दर्द नहीं होगा, सुई दवा से दर्द मैं कराऊंगा। रात में लेकर घर चली आई, फिर बोली दर्द होगा तो लेकर आना। दर्द नहीं हुआ, नहीं लेकर गई तो साना की अम्मी आई तो बोली कि मैडम ऐसे ऐसे बोल रही है, बच्चा पोटी कर देगा तो नुकसान होगा, खतरा हो जाएगा, जल्दी लेकर चलो। मैं इनके पास लेकर गई, वो सुई दवाई से दर्द भी पैदा कराई। मेरी बच्ची चिल्ला चिल्ला के बोल रही थी कि नॉर्मल नहीं होगा, मुझे ऑपरेशन करा दो अम्मा, मुझे ऑपरेशन करा दो। मेरे को लड़की की लगी जाने नहीं दिए, मरा हुआ लड़का को पैदा निकाल दिया। सना की अम्मा कौन है? वो उसकी दलाली है। पैसा लेती है? हाँ, डिलीवरी वाले और खुद के देती है, उससे पैसा लेती है। मैं लेकर गई, जैसे मेरी बच्ची थी खून पानी में, मैं 1 घंटा बाद आई, वैसी बच्ची मेरी खून पानी में छपटा रही थी। पहले इसको दाई के पास लेके गए थे। डॉक्टर है, डॉक्टर दाई नहीं है, डॉक्टर है। तो मेरी बच्ची उसी तरह लोट लोट के छपटा रही थी। वो डॉक्टर भी थी और मेरे बाजू वाली भी थी। तो मैं बोली कि इसको खींच कर इधर थोड़ा साफ करके कपड़ा पहना दी होती, तब तक मेरी बच्ची मेरे को ताकी और मुँह पटक दी। इसका जांच करो भैया, इसका इंसाफ दिलाओ भैया। वो डॉक्टर का ऐसा करोगे फिर दोबारा ऐसा ना करे किसी के साथ भैया।